नागपूर शहरातील नारागावरी शेतातील एका खोलीत अज्ञात महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारा गावातील ओम शांती नगरी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोरेश्वर रामजी तळेकर यांच्या मालकीची या जागेत सुमारे 7 एकर शेती आहे। या शेतीवर देखरेखीचे काम करण्यासाठी त्यांनी सोनू उर्फ गोलू अरुण जिभे या व्यक्तीला मागील 10 वर्षांपासून नोकर म्हणून ठेवले। या शेतातील काही भाग विटाभट्टीसाठी भाड्याने देण्यात आलेला असून दुसऱ्या बाजूला फिर्यादीने 10 बाय 10 आकाराच्या 5 खोल्या बांधलेल्या आहेत। या खोल्यांमध्ये गुरांचा चारा ठेवला जात होता आणि काही खोल्या भाड्यानेही दिल्या होत्या। दरम्यान 8 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास सोनू जिभे याने शेतमालक मोरेश्वर तळेकर यांना माहिती दिली की रूम क्रमांक 4 मध्ये एक अनोळखी महिला मृत अवस्थेत पडलेली आहे। ही माहिती मिळताच तळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सुमारे 35 वर्ष वयाची अज्ञात महिला अर्धनग्न अवस्थेत मृत अवस्थेत पडलेली दिसून आली। महिलेच्या शरीराला अळ्या लागलेल्या असल्यामुळे मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी मेयर रुग्णालयात पाठविण्यात आला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृत महिलेची ओळख पटविणे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधणे यासाठी पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 8/3/2026 रोजी तळेकर यांचं शेत आहे नारा गाव समतानगर येथे। त्यांचे जे नोकर आहेत ते काल शेतावर गेले असताना त्यांनी 5 रूम बांधलेले आहेत। त्यापैकी एका रूमतून स्मेल येत होता, दुर्गंधी येत होती। त्याने जाऊन बघितलं तर एक अनोळखी महिलेचा तिथं मृतदेह सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत त्यांना दिसला। त्यांनी लगेच 112ला कॉल केला। आम्ही घटनास्थळी पोहोचलो तर एक महिला तिथे कुजलेल्या स्थितीत 4-5 दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला असावा। त्या अनुषंगाने आम्ही सगळे आजूबाजू शोध घेतला। महिलेची अजून ओळख पटायची आहे। पुढील कारवाई करता महिलेचे शव आहे मेयो हॉस्पिटल पाठवलेलं आहे आणि महिलेची ओळख पटवण्याचा काय प्रकार आहे, काही घातपात आहे का, तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील चौकशी करत आहोत।